प्रबोधन, माझं गायन, माझा कार्यक्रम टाइमपास म्हणून बघू नका, कारण माझ्याहून मोठ्या मोठ्या गायिका येतील आणि तुमच्यापाशी गाऊन जातील, पण जे विषय मी तुमच्या समोर सादर करते, आईची शपथ महाराष्ट्रातली कोणची गायिका तुमच्या समोर हे विषय सांगणार नाही. आम्ही उपवास म्हणजे 12च्या नंतर आम्हाला दाताला दात लावलं तर आमचं शील तुटते, आम्ही दूध पेलो तर आमचं शील तुटते, कारण दूध हे लहान मुलीचं जेवण आहे. लहान मुलाचं 2 वर्षापर्यंत लेकरू दुधावर जगते, बरोबर. त्याच्यामुळे ते लहान मुलाचं जेवण आहे, आम्हाला तेही पिता येत नाही. आम्ही फक्त ज्यूस पिऊ शकतो. तुम्ही कुठलंही काही खाऊ शकत नाही तर तुमचं शील पाळल्या जात नाही. आमच्या बाया पांडी साडी घालून आली का माय मी जयंतीमध्ये, तुम्हाला काय सांगू बाई, मी बाई 12च्या नंतर जेवतच नाही बाई. पांडी साडी घालून अगरबत्ती लावणं म्हणजे बुद्ध फॉलो करणं नव्हे. बुद्ध हा वाचण्याचा विषय नाही, बुद्ध हा आचरण करण्याचा विषय आहे. खरंच तुम्ही विचार करा, मी 3 महिने चिवर घेतलं तेव्हा मला असं वाटते की खरंच मी जीवन जगली. जेव्हा भगवान बुद्धाला मी तुम्हाला विचारलं की भगवान बुद्धाला कोण अग्नी दिली, ते एकाने हात उभा केला नाही. त्याचं कारण असं आहे की भगवंताला कोणीही अग्नी दिली नाही. विषय नीट ऐका. भगवान बुद्धाचं जेव्हा परिनिर्वाण झालं, कारण भगवान बुद्धानं 3 महिन्या पहिलेच आनंदला सांगितलं होतं की माझं परिनिर्वाण ह्या दिवशी होणार आहे. शाल वृक्षाच्या झाडाखाली भगवान बुद्धाचं परिनिर्वाण झालं. आणि काश्यप भंतेजी, आजही लोक असे म्हणतात की त्यांचं अजूनही परिनिर्वाण झालं नाही. काश्यप भंतेजी हिमाचल प्रदेशमध्ये होते आणि जेव्हा भगवंताचं परिनिर्वाण झालं तेव्हा काश्यप भंतेजी जिथं होते या पृथ्वीवरचे सर्व झाडं कोमेजले होते. ते सुद्धा अरहत होते. काश्यप भंतेजीनं बघितलं की पूर्ण झाडं कोमेजले. काय झालं तर भगवंताला काही ना काही झालं, म्हणून काश्यप भंतेजी 500 अरहत घेऊन पायी निघाले. तर काश्यप भंतेजीला किती दिवस लागले? 5 दिवस. 5 दिवस भगवंताला सरणावर झोपवलं. त्याच्या अंगावर तुपाचे पिपे टाकत होते, पण भगवंताला अग्नी लागत नव्हती. जेव्हा काश्यप भंतेजी तिथे पोहोचले, कुठे? कुशीनगरला. जेव्हा तिथे पोहोचले, सूत्रपठण केलं, तिथं पूजा वंदना घेतली, त्यानंतर भगवंताला आपोआप अग्नी लागली. भगवंताला कोणीही अग्नी लावली नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर कोणी विचारलं तर लक्षात ठेवा की भगवंताला कोणीही अग्नी दिली नाही. काही म्हणतात भगवंताला राहुलने अग्नी दिली नाही. भगवंताचा मुलगा राहुल, त्यांनी अग्नी दिली नाही. कोणीच भगवंताला अग्नी दिली नाही, ते हे लक्षात ठेवा तुम्ही.